आपण सगळेच दररोज जगतो, पण नेमकं कशासाठी? आयुष्य चाललेलं असतं, पण आपण कुठे चाललो हेच समजत नाही. सकाळी उठतो, काम करतो, दमतो आणि झोपतो. पण आपल्या आत कुठेतरी एक प्रश्न दडलेला असतो, की मी खरंच का जगतोय? आपण सगळेच कधीतरी अशा विचारांमध्ये नक्कीच अडकतो. पण या सगळ्या गोंधळासाठी सुद्धा एक मार्ग आहे, तो म्हणजे इकिगाई. या पुस्तकात लिहिलं आहे की प्रत्येक माणसाचं एक इकिगाई असतं, फक्त ते शोधणं इम्पॉर्टंट आहे. आता इकिगाई म्हणजे काय हे तुम्हाला ही गोष्ट ऐकल्यावर स्पष्ट कळेल. ही गोष्ट आहे अशा एका माणसाची जो नेहमी स्वतःला विचारायचा, माझ्या आयुष्याचं खरं कारण काय आहे? आणि एक दिवस त्याला उत्तर मिळालं, पण अशा एका ठिकाणी जिथं त्याने कधी इमॅजिनसुद्धा नव्हतं केलं. अर्जुन 35 वर्षांचा IT इंजिनियर, पुण्यात मोठ्या कंपनीत मॅनेजर, पगार चांगला, घर, गाडी सगळं आहे, पण तरीही रोज उठताना तो नेहमी थकल्यासारखा वाटतो. सगळं असूनही काहीतरी हरवल्यासारखं. रविवारीही तेच काम, कॉल्स, प्रेशर, या सगळ्यात तो स्वतःलाच विसरलेला. एका संध्याकाळी तो एकटाच टेरेसवर बसतो आणि स्वतःलाच विचारतो, हेच माझं आयुष्य आहे का? म्हणजे ह्यासाठी मी जन्मलं होतं? असे कितीतरी प्रश्न सारखे त्याच्या मनात डोकावत होते. एक दिवस सुट्टी घेऊन तो कोकणात जातो, एका छोट्याशा गावी, जिथं कोणी त्याला ओळखत नाही, कुठली स्केड्यूल नाही आहे, फक्त समुद्राच्या आवाजात स्वतःला शोधत होता. तिथं त्याची भेट होते एका 80 वर्षांच्या आजोबांशी. ते रोज सकाळी 5 वाजता उठतात, अंगण झाडतात, गाणी गुणगुणतात आणि दुपारी लहान मुलांना ड्रॉइंग शिकवतात. अर्जुन त्यांना आश्चर्याने विचारतो, तुम्ही इतकं काम करून सुद्धा थकत का नाही आहे? म्हणजे तुमचं आता वय झाले. आजोबा असतात आणि म्हणतात, मुलांमध्ये रंग भरताना माझ्या हृदयात पण रंग भरतात आणि जोवर हृदय रंगीन आहे तोवरच मी जिवंत आहे. अर्जुन विचारतो, काका तुमचं हे रोजचं रुटीन, यातून तुम्हाला काय मिळतं? आजोबा म्हणतात, हेच तर माझं जगण्याचं कारण आहे. या मुलांमध्ये मला माझा आनंद सापडतो, माझं मन तरुण राहतं, कारण हेच माझ्या आवडीचं काम आहे, हेच माझं इकिगाई आहे. अर्जुन गोंधळतो, इकिगाई? इकिगाई म्हणजे काय? आजोबा म्हणतात, इकिगाई म्हणजे आपलं ते कारण ज्यानं आपल्याला सकाळी उठावं वाटतं, जे आपण चांगलं करतो, जे करताना आपल्याला आनंद मिळतो आणि जे इतरांच्या आयुष्यात सुद्धा थोडा फरक घडवतं. हेच म्हणजेच इकिगाई. बाळा, पैसा कमवा, करिअर करा, पण आयुष्य फक्त कर्तव्यासाठी जगू नका. कधी स्वतःलाही विचार, मी खरंच का जगतोय? जेव्हा ह्या प्रश्नाचं उत्तर तुला सापडेल ना, तेव्हा तू फक्त यशस्वी नाही होणार, तर समाधानी माणूस होशील. त्याला लक्षात येतं, तो वर्षानुवर्ष सर्वायवल मोडमध्ये जगत होता, पण लिव्हिंग करायलाच विसरला होता. शेवटी तो पुण्यात परततो. नोकरी सोडत नाही, पण आता तो वेळ काढतो स्वतःसाठी. ते जुनं हरवलेलं स्वप्न तो पुन्हा उचलतो. गाणं. हो, गाणं हेच त्याचं पहिलं प्रेम होतं. शाळेतल्या स्पर्धा, कॉलेजमधल्या मैफिली, त्या सुरांच्या आठवणी त्याच्या मनात परत जिवंत होतात. रोज रात्री ऑफिसचं काम संपल्यानंतर तो आता रियाज करतो. हळूहळू नवीन वाद्य शिकायला सुरुवात करतो. आता तो वेळ देतो स्वतःला, कुटुंबाला आणि त्या गोष्टींना ज्या त्याच्या आतल्या आवाजाशी जोडलेल्या आहेत. एवढं करताना त्याला कुणाचा पुरस्कार लागतो का? नाही. कोणी ॲप्रिशिएट करतं का? नाही. पण त्याचं मन, ते मात्र पहिल्यांदाच खऱ्या अर्थानं शांत झालं होतं आणि पहिल्यांदाच त्याला झोप लागते हसून. अर्जुनने आताही पैसा कमवणं थांबवलं नाही, पण आता त्याने आयुष्य कमवायला सुरुवात केली. तो अजूनही त्याच ऑफिसमध्ये काम करतो, पण आता त्याच्या आयुष्यात अर्थ आहे, रंग आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं, सकाळी उठण्याचं एक कारण आहे. तुमचं इकिगाई शोधा, कारण ते सापडलं की जगणं हे फक्त सवय नाही राहत, ते एक आनंददायी प्रवास बनतं. इकिगाई म्हणजेच आयुष्याचं कारण, रोज सकाळी उठण्याचं खरं कारण, जे तुम्हाला आतून आनंद देतं आणि जगालाही उपयोगी पडतं. तुमचं इकिगाई म्हणजे असं काहीतरी जे तुमचं मन शांत करतं, तुमचा आत्मा जिवंत ठेवतं. ते एखादी कला असू शकतं, जसं की गाणं, लेखन, नृत्य, किंवा ते तुमचं कामही असू शकतं, जेव्हा तुम्हाला वाटतं की मी लोकांच्या आयुष्यात फरक घडवतोय. किंवा ते तुमचं कुटुंबही असू शकतं, जेव्हा त्यांच्या हसण्यात तुम्हाला तुमचं जगण्याचं कारण सापडतं. इकिगाई छोटं असो वा मोठं, पण तुम्हाला ते दररोज नव्याने जगायला भाग पडतं. तुम्ही थकलात, हरवलात, तरीही ते तुम्हाला परत उभं करतं. हेच तुमचं खरं इकिगाई आहे. आयुष्य छोटं आहे, पण ते अर्थपूर्णसुद्धा असू शकतं, जर आपलं इकिगाई आपण शोधलं तर.